प्रशांत तुम्ही कुठेही बसा, तुम्ही एक जबरदस्त क्रिकेटर आहात, पण आज्ञा घेतात. नाही नाही, आमच्या समालोचकांना भरपूर त्यांचं प्रेम आहे. खंबालपाडा गाव म्हणजे आम्हाला प्रेमच प्रेम. आज दादा आमच्यात नाही येत, त्यांच्या माध्यमातून नेहमी आम्ही केक खातो. बरोबर मार्क करते. पहिलं षटक घेऊन आपण पाहू शकतो यावेळेला रजनीकांत येतोय. पहिलं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. स्ट्रायकिंगला आपण पाहू शकतो संतोष साळवी. काय गोलंदाजी केली, तशा प्रकारची इथून बॅटिंग करतो का पाहायचंय. 49 धावांचे लक्ष. जेव्हा जेव्हा लक्ष कमी असताना तेव्हा खूप चांगली मॅच बघायला मिळते, पण त्यासाठी तुम्हाला गोलंदाजी फार चांगली करणं, उच्च दर्जाचं क्वालिटी क्रिकेट खेळावं लागणार आहे. आज स्टँडिंगचं क्षेत्ररक्षण दाखवलं आहे. सामना सुरू होतोय. रजनीकांत लेफ्ट हँड गोलंदाज आहे. पहिला चेंडू इनसाइड आउटचा लाजवाब फटका पाठवून दिले. डीप लॉंग ऑफ सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय. षटकार. काय फटका होता, लाजवाब फटका. जितक्या वेगाने चेंडू टाकला ना तितक्याच वेगाने पाठवून दिला डीप लॉंग ऑफला. जबरदस्त टायमिंग. मगाशी आम्ही म्हणाल हा खेळाडू अतिशय चांगला खेळाडू, या संघाचा गुणवत्ता ठासून भरली आणि गुणवत्तेला न्याय देणारा पहिला फटका, अतिशय गोड फटका बघायला मिळाला इनसाइड आउटचा. पुणे गोलंदाजी मार्क लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय. फुलटॉजे स्वीप केलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू वेगाने चालला यावेळेला डीप स्क्वेअर रिजन मधून. क्षेत्ररक्षक पाठला करतायत. चेंडू थांबलाय थोडासा. 2 धावा तर इथून पूर्ण झाल्या. तिसरी देखील पूर्ण झालेली. संख्या धाव फलकरते आपण पाहू शकता यावेळेला 9 धावा. रणजित आहेत. नेहमी आपण पाहिलं तर संभाजी पहिलं षटक हाताळताना रजनीकांतला दिले. लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतोय. थोडंसं आता डावखुरा बॅटरला, त्यामुळे क्षेत्ररक्षणात बदल. आता चांगलंच कॉन्टेस्ट बघायला मिळेल, कारण डावखुरा गोलंदाजाचा चेंडू बाहेर जाताना मिळेल. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता यावेळेला. खेळाडूंच्या रिएक्शनवरनं वाटतंय की कदाचित बॅटची कडा किंवा आपण आता चेंडू हाताला लागून गेला असावा, पण मनोजच्या रिएक्शनवरनं वाटतंय की कदाचित खांद्याला स्पर्श करून गेला असावा. श्रीनाथ पाटील काहीतरी सांगतायत गोलंदाजाला की तू बरोबर एक्झॅक्टली मध्ये होतो, त्यामुळे आम्हाला समजत नाही झेल उडाला किंवा पायचीत असेल तर आम्ही कशा प्रकारे देणार. रजनीकांत तुम्हाला हा चेंडू चांगला होता. यावेळेला पडल्यानंतर खाली राहिलाय. एक धाव इथे कंप्लीट केली. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता यावेळेला 10 धावा. बॅटकट आहे. पंच लगेच देतात श्रीनाथ पाटील, म्हणजे त्यांची खून आली म्हणजे समजायचं आपण बॅटकट आहे. सायकलला आपण पाहू शकता काय सुरुवात केली, स्वप्नमय सुरुवात संतोषच्या माध्यमातून. अप्रतिम फटका. रजनीकांत पप्पू पाटील यांचं आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. स्वीप चला जेव्हा फटका. चेंडू वेगाने चालला यावेळेला सीमा रेषे पार. दमदार चौकार. धाव संख्या धाव फलकर आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा. नितीन कळण देखील येत आहेत, कारण जॉब देखील फार महत्वाचा आहे. जॉब उरकून आलेत, कारण का ऑपरेशन थिएटरमध्ये असतात, भरपूर केसेस येतात. सागर दातीलकर देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. रजनीकांतने एंड बदलला. आता पायचा फरक काय पडतो का संतोषवरती. हो चांगला चेंडू, फटका खूप चांगला यावेळेला बॅटमॅन मधनं काढलाय. मिडॉनला बीट करून चेंडू चालला वाडीसला मला क्षेत्रक्षक डीप मधनं येतोय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता 16 धावा. काय सुरुवात केली आपण बघितलं तर कोळेगाव संघाने प्रथम बॅटिंग करताना 12 केल्या होत्या, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण बघितलं तर 16 धावा केल्या, 4 धावा एक्स्ट्रा. संतोषने काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग. स्वप्नमय सुरुवात. 49चं लक्ष गाठताना इथे चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. आगाचा संघाने टॉस जिंकलाय. किशोर आम्हाला निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण, यस क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सोळा धावा. चला एकत्र येऊ नका, जरा खेळाडूंना ताकीद द्या. श्रीनाथ पाटील वेळ आपल्याकडे फार कमी आहे. एक दिवसीय स्पर्धा जरी असली पण सूर्य लवकर अस्ताला जातो.
आज अशोक जर विचार केला भावेश तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस, शेवटची संधी. दिलीप पाटील सकाळी 20 तारखेला सर्वांनी लवकर उठा, मतदान करा, कुणालाही करा, पण आपला मतदानाचा हक्क ना किशोर बजावा. कारण का आपण या भारत देशाचा नागरिक आहोत, आपल्याला हक्क दिलाय मतदानाचं. निलेश तो गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येतो, P2चं षटक घेऊन येतोय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑनला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट, कवर्स, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण. निलेश जाधव. चेंडू पडल्यानंतर भरपूर बाहेर निघालाय, पंचांकडे पाहिलं जातंय, पंच कोणत्याची खूण करत नाहीयेत. दोन आपण एक पॉपिंग क्रीजची रेषे, एक व्हाईटची रेषे, तिथून आतून चेंडू गेलाय. डॉट चेंडूची सुरुवात निलेश जाधवने चांगली सुरुवात केली. एक निलेश जाधव आपण पाहतोय, नेवालीपाडा संघाचा रेग्युलरचा खेळाडू, खूप चांगला खेळाडू मलंगडचा. फटका चांगला आडव्या बॅटने पाठवून दिला स्वीपच्या माध्यमातून, मिड विकेट सीमारच्या बाहेर. गुड शॉट, 6 धावा. फटका खूप चांगला होता, ओव्हर पिच मिळाला आणि त्याला पाठवून दिला स्वीपच्या माध्यमातून. काय बॅटिंग केली जाते बघा, दोन्ही बॅटरांच्या माध्यमातून एक एक षटकार आलाय. संजय पवार, मनपाडा एक्सप्रेस या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. बघा लगेच नाही, हे भीम काळन तुमच्यावरचं प्रेम आहे. बघा ना किती गवतात गेल्यात ना. हल्ली स्वयंसेवक जाणार नाही तेवढं ते जात आहेत. मॅच बॉल आलाय का नाही, संजय पवार गेला म्हणजे चेंडू आणणार ते. रस्त्याची कामं देखील ते घेतात, त्यांना माहिती आहे कुठे अडथळा आहे. नाही आमचे स्वयंसेवक देखील आहेत, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. काय फटका होता जेव्हा फटका, धाव आला, धाव फलका होती. भविष्य मला माहिती येतात, 22 धावा. तिसरी मॅच असणार आपण तर देसाई 40+ उंबारली ही तिसऱ्यांदा मॅच लागली किशोर 8 दिवसाच्या आतमध्ये. निलेश चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता, पंच वाईडची खूण करतायत. यावेळेला असं वाटलं की बचावतील पण नाही, पंचांनी पाहिलं चेंडू पडल्यानंतर भरपूर ऑप्शनच्या बाहेर जातोय. जसं का धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 23 धावा, चांगली सुरुवात दोन बॅटरच्या माध्यमातून. अजून एक ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता, पंच वाईडची खूण करतायत. चेंडू पडायच्याच आधी खंबालपाडा 40+ संघाच्या खेळाडूंना किती जजमेंट आहे बघा ना. त्यांनी आधीच सांगितलं वाईड आहे, हा जजमेंट पाहिजे तुमच्याकडे. 24 धावा झाल्या म्हणजे अजूनही 25ची गरज आहे. अर्धलक्ष पार झालंय. दुसरं षटक प्रगतीपथावर निलेश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. चांगला चेंडू होता, खोदून काढला. यावेळेला ड्राईव्ह केले, सॉफ्ट टेनने चेंडूला पुश केले. 1 धाव मिळते. लोकांना जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय डाऊन क्षेत्रामध्ये, तोपर्यंत 2 धावा. सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जातंय. ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना मुंबईची लाईफलाईन ट्रेन येते, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे आणि ती लाईफलाईन इथे वापरली जाते. इक्बाल तेली देखील कोचच्या भूमिकेत आहेत, थोडंसं खेळाडूंची बातचीत करतायत. नितीन काळन देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता, यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. बॅटर बाद, पहिला गडी बाद करण्यात यश मिळालंय. 26 धावांची भागीदारी तोडण्यात निलेश जाधवला यश मिळालंय. पाहिजे 3ऱ्या क्रमांकावर आता कोण येतोय, प्रशांत येत आहेत की विकी येत आहेत. प्रशांत प्रशांत येत आहेत. एक चांगला अष्टपैलू खेळाडू अंगामातली आपण बघितलं. आता या अंगामातली पहिली स्पर्धा खेळतायत. प्रशांत उर्फ बाला 26 धावांची भागीदारी केली, ती तोडण्यात यश मिळाले. मनोजनी धावा केल्या, तब्बल 9 धावा केल्या. पहिल्या इनिंग मध्ये देखील 26 धावांवरती पहिला गडी बाजूला. क्या बात आहे, जबरदस्त गुणलेखन केलं होतं भावेश पाटीलच्या माध्यमातून. अशोक पाटीलच्या तालमीत ते देखील तयार होत आहेत. चेंडू चाचपणी केली. 3ऱ्या क्रमांकाचा बॅटरचा आपण पाहिला ना, अतिशय चांगला बॅटर असतो आणि चेंडूची चाचपणी देखील करतोय. हा 4-4. प्रशांत पंचांकडून गार्ड मागतो. यावेळेला लेग स्टंपचा गार्ड मागितलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन, एक क्षेत्ररक्षण मिड विकेट लाईक लॉंग ऑनला.
ऑफ साईडला शॉट दरम्यान पॉइंट कव्हर आणि एक लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षण. फटका चांगला आहे, आल्या आल्या बॅटच्या तो आपण तरी याला बॅटचा पेस उघडला आणि पाठवून दिलाय. प्रशांतला ओरपी चेंडू दिले ना की ते षटकाराच्या बाहेर न जाणायचे. आणि भीम मला वाटतं कदाचित नितीनला तेच सांगतायत, ओरपीट टाकला तर सीमारेषा बाहेर न जाण्याचा चेंडू. अजून एक तडाखेबाण फटका, पॅरलल स्टोक फ्लॅट सपाट षटकार. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकतो यावेळेला 38. प्रशांतने 12 दिल्या, 2च चेंडू मध्ये वसूल केल्या. 38 धावा फक्त आणि फक्त. आपण जर विचार केला तर 11 धाव्यांची अजूनही गरज आहे. निलेच्या षटकात धावाला तब्बल 22 धावा आल्या आहेत. काय जबरदस्त टोले जंग. तो क्षेत्र निवडला मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन. सागर फराट देखील एमटीसीचे आपण पाहू शकता स्वतःच ऑपरेटिंग करत आहेत. खरं त्यांना माहिती आहे आपण देखील लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. आपले ऑपरेटर चांगले आहेत, रोशन देखील त्यांचे खूप चांगले ऑपरेटर आहेत, पण आज स्वतः ते आले आहेत. मला वाटतं छोटे कॅमेरामॅन सागर त्यांचं नाव देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. नीरज खूप कमी वयात वाटतं. नीरज शाळेला सुट्टी आहे का? असं नाही, एड्युसन गावात जर कोणताही कार्यक्रम असला सागर फराट स्वतः येतात. म्हणजे हे वेळ आपण म्हणतो प्रेम आणि आपल्या वाहिनीवरचं प्रेम. संभाजी आल्यात, नितीन काळन देखील आल्याला म्हणतात की बळबडील ट्रॉफ्या खूप सुंदर आहेत. खार्डी चषक मध्ये देखील आम्ही अशाच ट्रॉफ्या पाहिल्या. जेव्हा ते खेळला तेव्हापासून शोल्डरला हात लावते सातत्याने, कदाचित झटका बसला असावा. तर संख्या 39 10ची गरज आहे. स्ट्रायकेला प्रशांत काय बॅटिंग करतोय. 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारत हा चेंडू खोदून करत होता. 1200च्या स्ट्राईक रेटने माफ करा. डॉट चेंडू बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू गेला प्रशांतला. आपण बोलले तर 2 चेंडूमध्ये 2 षटकार. सामन्यामध्ये पकड पूर्णपणे मिळवलेली आहे. 10 धावांची गरज आहे. 16 चेंडू 10 ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर पिचिंग केला. ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. समीकरण बदलतंय. आता मात्र येणारे 9 चेंडू आपण माफ करा धावा 10 आणि चेंडू बाकीत आपण विचार केला तर 15 चेंडू बाकीत. संभाजी हा चेंडू लॉफ केलाय, उंच तर गेलाय, क्षेत्ररक्षक येताय विजय. जबरदस्त झेल. विजयने काय झेल घेतला बघा ना. चेंडू नितीन थांबला हवेतून येताना. विकेट गेलाय बाचा. संभाजीला यश मिळतंय. अजूनही आपण बघितले तर इथून 10 धावांची गरज आहे. चेंडू बाकीत 14. विकी जातो अष्टपैलू खेळाडू. नेहमी आम्ही गणेशला देखील सलामीला पाहिलं. इक्बाल तेली एक चांगले आपण तर व्यक्तिमत्व या संघाला नेहमी त्यांचा सपोर्ट. आज खेळाडूंची भरपूर त्यांनी चर्चा देखील केली. पहिली स्पर्धा खेळतो आपण कशा प्रकारचा खेळ. प्रशांतने खूप चांगला खेळ केला. 2 षटकं मारून आपण 2 षटकार मारले त्यांनी. पहिल्या षटकात त्यांनी धावतल्या 12 पण त्या वसूल केले. त्याने चांगली बॅटिंग केली. विकी आलाय. संभाजीला यश मिळालं. टॉस जिंकला आपण तर आगासन फुट प्लस संघाने. आयरे संघ आमच्या व्यासपीठाच्या बाजूला येऊन तुम्ही लगेच थांबायचं आहे. चेंडू चेक करायचा आहे कारण तुम्हाला लगेच बॅटर पाठवायचे आहेत. वेळ कमी आपल्याकडं. संभाजी लेफ्ट हँड ओव्हर विकेटनं मारा करतो. स्ट्रायकला विकीला आपण पाहू शकता. फटका चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. 1 धाव मिनिटे धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 40 धावा. संभाजीने काय केलं. विकेट मिळालं असतं विकीचं. विजयची फेकी चांगली होती. संभाजीचं लक्ष नव्हतं. 40 धावा 9 धावांची गरज आहे. निलेश तेच सांगता की तुम्ही घाई करा. विकेट मिळाला असता आता विकीचा. नाही आता इथे पुणे गोलंदाजी मार्क लेफ्ट हँड ओव्हर विकेट मारा करतोय. स्ट्रायकला आपण संतोष विचित करण्याचा प्रयत्न केलाय. स्थिरक्षक भेटतोय. चांगलं क्षेत्ररक्षण थड मारला. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 40 धावा. षटक
आपण पाहू शकता संपलंय. आता उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि फक्त 9 धावांची गरज आहे. सामना अजून संपला नाही नितीन कडून. इथून एखाद विकेट डॉट चेंडू गेले तर वापसी करू शकतोय. पण कांबालपाडा 40 प्लस संघाकडे बॅटिंग अजून खूप चांगली. आपण जर बघितलं तर सूरज आहे, गणेश आहेत, विशाल देखील आहेत. चला लवकर एकत्र येऊ नका ना. बॅटिंग खूप खोलवर आहे. गरज पडली तर विजय देखील चांगली बॅटिंग करतात. त्यांच्या बॅटमधून देखील मोठे फटके येतात. फ्लेक्झिबल क्रिकेटर विजय. 12 चेंडू 9ची गरज आहे. 2 धावातल्या संभाजीने खूप चांगली गोलंदाजी. विजयचा षटक आता पाहायचं, फार महत्वाचा षटक आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षण, शॉट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, मिड ऑन. चांगला चेंडू होता. फुल एंडुलेचा चेंडू, सन्मान दिलाय, पुश केलाय. पुश करो, खुश राहो. रणजित आहेत तिथे. 1च धाव मिळते. आता 11 चेंडू 8ची गरज आहे. विजय महात्रे येतो, सलामीला आला, खूप चांगली बॅटिंग केली. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. स्ट्राईक केला संतोषला. आपण पाहू शकता सलामीचा बॅटर. हा चेंडू स्वीपच्या लाजवाब फटका. चेंडू वेगाने चाललाय, स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, चौकार. सामना खुला झाला. आता 4 धावांची गरज आहे. 10 चेंडू मध्ये तर 4 धावा पाहिजेत. सोपं समीकरण. कदाचित जर आपण इथं 4 चेंडू मध्ये ना 10 धावा असत्या तर आणखीन मजा आली असती. पण आता 10 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. विजय पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. छोटासा त्यांचा रनअप 7-8 पावलांचा. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. धावसंख्या धावफल करता आपण पाहू शकता 45. हा चेंडू उंच गेलाय, पूल करायचा होता यावेळेला. झेलची शक्यता आहे. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. चेंडू सीमा पार जाता का पाहायचंय. 2 धावा तर इथून कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 47. 2 धावांची गरज आहे. 2 धावांची गरज आहे. नितीन काळम बघा, पाण्याची देखील अंडरग्राऊंड व्यवस्था केली गेलेली आहे. अरे संघ चेंडू चेक करायचा आहे. बॅटर देखील आपले सज्ज ठेवायचे लगेच. अगदी संघ मुख्य प्रवेशद्वारातून तुम्हाला मैदानात जायचंय. आमच्या व्यासपीठासमोरच 2 धावांची गरज आहे. स्पर्धेसाठी आपण 20चा कॉइन आपण इथं नाणेफेकीसाठी ठेवलेला आहे. विजय गोलंदाजी मार्कवर. रटम राऊंड तिकडे मार्क शकला संतोष. चांगला चेंडू होता, पुश केला यावेळेला सॉफ्टने. 1 धाव कंप्लीट केले ते मिड विकेट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडू जाईल स्कोर लेवल 1 धावेची गरज आहे. अजूनही चेंडू बघितले तर या षटकातील बाकी ते 2 म्हणजे 8 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. विनिंग शॉट येतो का पाहायचा आपण विकीच्या बाडमधून. चांगला चेंडू होता यावेळेला, वेगवान चेंडू. पूल करायचा होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. 7 चेंडू 1 धावेची गरज आहे. सदानंद देखील येत आहेत, ट्रॉफींकडे पाहत आहेत. कूलर देखील आपण पाहू शकता. मालिकावीरसाठी देखील आपण बक्षीस आहे. बॅकफुट गेला, पंच केला यावेळेला. फटका चांगला आहे. चेंडू गेला यावेळेला सीमारेषा पार, चौकार. विजयाचा चौकार आलाय आणि सामनाचा मार मॅच लगेच आम्ही घोषित करू. 23 धावा आणि गोलंदाजी करताना त्याने तब्बल आपण 4 धावा देऊन 2 गडी बाद केले. तोच 9 धावा देऊन त्याने 1 गडी बाद केला आणि बॅटिंग करताना 23 धावांची नाबाद खेळ केली. तोच तो त्या सामन्याचा मार द मॅच. संतोष शाह.